आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य पद्धतीने भूमिका साकारते ती म्हणजे स्त्री। नमस्कार, मी नेहा UCN विशेष आदिशक्ती या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपल्यासोबत उपस्थित आहे ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशनच्या संस्थापक आणि तसेच निर्मल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या अध्यक्षा पूजा मानमोडे। नमस्कार पूजा, तुझा UCN मध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण चर्चेला सुरुवात करूया। आपण म्हणतो की प्रत्येकाचा एक सुरुवात असते आयुष्याची। आपण जेव्हा सुरुवात करतो किंवा 12वी नंतरचा एक टर्निंग पॉइंट असतो, तर जी संस्था तू सुरू केली आहे एकंदरीतच प्रवास कसा राहिलेला आहे? तसं तर आपण लहानपणी तर काही विचार करत नाही की म्हणजे की आपण आता पुढे काय करणार आहे किंवा काय, पण ज्या बॅकग्राऊंडला मी बिलॉंग करते म्हणजे तिथे आम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळं सुरुवात झालेली आहे। म्हणजे आम्ही 2 रूममध्ये राहत होतो, मग तिथून तो जो बघितलेला प्रवास आहे, तो संघर्ष आहे। त्यानंतर मी एकदम सर्वसाधारण शाळेमध्ये शिकलेली आहे, हिंदू मुलींच्या शाळेत मी शिकली आहे। त्यामुळे तिथे माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या अशा श्रीमंत घरातल्या नव्हत्याच, तर त्या ज्या काही गरजा होत्या त्या पण कदाचितच फुलफिल होत असेल। तर त्यामुळे मला जे काही सराउंडिंग मिळालं ते खूप सर्वसाधारण मिळालं आहे। तर त्यामुळे मला काहीतरी करण्याची इच्छा आधीपासूनच होती आणि मला हे प्रत्येक टप्प्यावर दिसत होतं की कुठेतरी मुलींना त्यांना कॉन्फिडन्स नाही आहे किंवा घरातूनच ते मिळालेलं नाही आहे। त्याच्यामुळे मुलींना आपण बघतो समाजात सेकंडरीज ठेवल्या जाते। सर्वप्रथम पुरुष प्रधान संस्कृती म्हटल्यात तर काही हरकत नाही आहे। तर त्यामुळे काहीतरी मुलींसाठी करायचं आहे आणि काहीतरी समाजामध्ये आपण जेव्हा मी बेगर्स लोकांना बघते तेव्हा मला खूप वाईट वाटते की आपण कदाचित जर आपल्याला एक मदत आपण जर त्यांना करू शकलो, आपल्याकडनं जर मिळत असेल तर आयुष्यात त्यांना कुठेतरी ती मदतीचा फायदा होऊन ते काहीतरी आयुष्यात करू शकेल। बरोबर। तर असं मला नेहमीच वाटत असते, म्हणजे अजूनही वाटते मला की कुठेतरी आपण मदत केली तर कदाचित आपली ती मदत खूप मोठी त्यांच्यासाठी ठरू शकते। तर असं करत करत मग त्या सोशल फाउंडेशनची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून मला बरेच कामं करायचेच आहे आणि करणार पण आहे आणि ती आता सुरुवात आहे जेमतेम, आता बघू। नाही, नक्कीच तुझ्या जे काम तू हाती घेतलेलं आहे ते नक्कीच यशस्वी होणार, त्यात काहीच डाऊट नाही आहे। सहकारी बँक क्षेत्रातील एक तरुणाई आहे तू, तर काय त्याचे अनुभव तुझे काय राहिलेले आहे? खरं तर सहकार क्षेत्र म्हटलं का म्हणजे हे मी लहानपणापासूनच बघत आहे। म्हणजे जेवढे वर्ष मला झाले आहे तेवढेच वर्ष संस्थेला झाले आहे। त्यामुळे मी जी सुरुवात आहे निर्मलचा संघर्ष आहे, माझ्या वडिलांनी जो काही त्रास सहन केला आणि जी मेहनत केली ती मी खूप जवळून बघितली आहे। त्यामुळे मी जशी मी मोठी होत गेली तसं संस्था मोठी होताना मी स्वतः जवळून बघितलंय। त्यामुळे त्यांची मेहनत आणि काम करण्याची पद्धत, प्रामाणिकपणा आणि शिस्त हे सगळं मी जवळून बघितलं आहे। म्हणजे बाबा जर कधी तर आम्हाला आमचे बाबा कधी दिसायचे पण नाही, म्हणजे रात्री ते लेट यायचे तेव्हा आम्ही झोपलं असायचो, म्हणजे आम्ही तिघही भावंड आणि सकाळी आम्ही शाळेत जायचो तेव्हा ते झोपले असायचे। त्यामुळे आमची खूप दिवस भेटही व्हायची नाही। तर त्यामुळे सहकार क्षेत्र म्हटलं का हे आमचा म्हणजे आता घरातलाच विषय झालेला आहे। म्हणजे आम्ही लहानपणापासून त्याला खूप जवळून बघितलं आहे आणि त्यामुळे ते जे धडे आहेत ते घरातूनच आलेले आहेत। बरोबर, ते म्हणतात ना की संस्कार हे घरूनच मिळतात आपल्याला। तर त्यामुळे ते सगळं बघितलं आणि तसंही आपल्याला कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं, तेव्हा कुठे जाऊन आपल्याला ती संधी मिळते। बरोबर। आणि आज मी जेव्हा हे सगळं काम करत असताना कदाचित वडिलांना वाटलं असेल की ही त्या पदासाठी सक्षम आहे आणि असा काही विचारपूर्वक निर्णय घेतलेला नाहीये, तो रात्री ठरला आणि सकाळी असं सगळं झालं। तर त्यामुळे काही असा काही विचार केला नव्हता की हे सगळं होईल असं। आणि हे करत असताना मी प्रामाणिकपणे काम करीन आणि म्हणजे याला सगळं चांगलं पुढे नेईल असं। नाही, खरंच तुझ्या कामाची खरंच सराहनीय आहे तुझं काम। प्रत्येकाचा एक छंद असतो, तू या क्षेत्रात काम करत आहे आणि एक अग्रणीय काम करत आहे। तू आज एक तुझं नाव लौकिक केलेलं आहे, पण छंद म्हणून एरवी तुला काय करायला आवडतं फावला वेळ जेव्हा भेटतं तुला? छंद म्हणून माझे असे बरेच छंद आहे। बरं, त्यातला एक छोटासा सांगू शकते? मला मोटिवेशनल म्हणजे अशा स्पीकर्सला ऐकायला खूप जास्त आवडतं आणि मी आता रीडिंग पण चालू केलं आहे। त्याच्यामुळे मला पुस्तकं वाचायला आवडतात आणि मला डान्स करायला खूप आवडतो। त्यानंतर मला
बोलायला खूप जास्ती आवडते. त्याच्यामुळे मला म्हणजे माझ्या मैत्रिणी, माझ्या आजूबाजूचे, माझं कुटुंब हे सगळं मला ऐकण्यासाठी बसलेलं असतं. त्याच्यामुळे मला काही गोष्टी असेल तर मला म्हणजे त्या सांगाव्याशा वाटतात, माझे अनुभव सांगावेसे वाटतात, की म्हणजे की मला काय झालंय त्याच्यातून मला माझ्या भाषेवर म्हणजे प्रभाव मिळवायला जास्ती आवडेल. तर हा सगळा खरंच छंद पण तुझे छान आहे. म्हणजे तुला बोलायला आवडतात आणि लोकांना तुला ऐकायला आवडतात, त्यात शंका नाही आहे. आपण नेहमी म्हणतो की महिलांनी सक्षम होणं गरजेचं आहे. सक्षमीकरणावर आपण नारे लावतो, गाजावाजा करतो, पण तुझ्या मते नेमकं महिला सक्षमीकरण म्हणजे काय आणि उद्देश काय असायला पाहिजे? खरं तर महिला सक्षमीकरणाची सुरुवात ही घरापासूनच झाली पाहिजे. कारण आपण बघतो की आधी मुलगा आणि मग मुलगी हे सगळं सुरूच असते आणि सुरूही आहे. हे कदाचित तूही अनुभवलंच असेल आपल्या घरी. तर त्यामुळे तो जो न्यूनगंड आहे मुलींचा तो कायम तिच्या बरोबर असतो आणि त्यामुळे ना ती ते अन्याय सहन करत जाते आणि त्याचा जो आत्मविश्वास आहे तो तिच्यामध्ये तो राहत नाही. खरं तर आई वडिलांनी घरातूनच ही सुरुवात करायला पाहिजे. मुलगा आणि मुलगी ही समानता, आपण कितीही म्हणत असलो की मुलगा मुलगी समान आहे, तरी पण कुठेतरी एक समाजामध्ये मुलगा आधी आणि मुलगी नंतरच आहे. बरोबर. तर हे कुठेतरी संपलं पाहिजे. शाळेपासून सुरुवात झाली पाहिजे की मुलगा आणि मुलगी. आपण बघतो की कोणतेही एखादे काम असतात किंवा मुलांचे किंवा मुलींचे ते ठरवून दिलेले आहे की मुलीने बरोबर घरातले स्वयंपाक आणि घरातलं घरकाम हे करायलाच पाहिजे. पण तेच मुलांच्या बाबतीत उलट असतं की मुलांनी म्हणजे तो जर बाहेरचं काम करत आहे तर म्हणजे तो खूप महान आणि तो खूप मोठा असं हे ठरलेलं हरकत नाही. तर त्याच्यामुळे हे घरातून कुठेतरी म्हणजे सुरुवात झाली पाहिजे. आणि ज्या दिवशी हे सगळं होईल तेव्हा खरं तर महिला म्हणजे मुली सक्षम होतील असं मला वाटते. कारण की तो जो आत्मविश्वास तिला स्वतःला आलेला असतो तो आत्मविश्वासानेच तिचं ती घडल्या जाते. कारण की आपण नेहमी आपल्याला सेकंडरी ठरवल्यामुळे कुठेतरी आपल्याला तो एक विश्वास नसतो की आपण हे करू शकत नाही. बरोबर. म्हणजे जरीही आज आपण समानता म्हणून म्हणतो की मुलगा आणि मुलगी, आज कुठल्या क्षेत्रात मुलगी पण मागे नाही आहे, पण तुझ्या मते सक्षमीकरण हे असं असणं गरजेचं आहे. महिला दिनाच्या निमित्ताने तू दरवर्षी बुलेट रॅली काढते आणि नागपुरात त्याचा खूप मोठा गाजावाजा होतो, महिलांना उत्साह सुद्धा मिळते. नेमकी सुरुवात कशा पद्धतीने झाली आणि काय मोटो आहे नेमका रॅली काढण्याचा? परत मी तेच सांगेल की जेव्हा आपण महिला सक्षमीकरणावर बोलतो तर तेव्हा कुठेतरी ना महिलांना ठरवून दिलेले कामं आहेत की तिने फक्त मोपेडच चालवायचे. हेही आधी नव्हतं, हे आता परत यायला लागलं. तिने सायकल किंवा मोपेड किंवा तिने स्वयंपाक, गृहिणी, रांगोळी हे ते एवढंच केलं पाहिजे. म्हणजे खरं तर मला असं म्हणायचं आहे की महिलांमध्ये जी शक्ती आहे ती पुरुषांमध्ये कदाचितच नाही आहे. म्हणजे आता असं बोलायला काही हरकत होणार नाही, कारण आपण बघतो एका धाडतिप्पड पुरुषाला जर ती जन्म देऊ शकते तर मग महिला कुठेच कमी नाही असं मला म्हणायचं, म्हणजे मला सांगायला आवडेल. आता आपण जेव्हा बघतो एखादी मोपेड गाडीच ती महिला चालवायची आणि गेअरवाल्याच गाड्या पुरुषांनी चालवायचं, असं मक्तेदारी का बरं? म्हणजे पुरुषांची ही मक्तेदारी झाली ना. म्हणजे मुली किंवा महिला जर सगळं कामं करू शकतो तर मग ह्या का नाही? मग त्याच्यात परत मी बघितलं की बुलेट जर चालवणार आहे तर अगं मुली नाजूक आहे, तर त्याच्यामुळे ती जड गाडी चालवू शकत नाही. प्रश्न येतो. आणि हे जेव्हा मी बुलेट रॅली काढत असते तेव्हा बुलेट रॅलीच्या वेळेला मला खूप त्रास जातो. म्हणजे पहिली जेव्हा मी बुलेट रॅली काढली होती तेव्हा मी खूप माझ्या मैत्रिणींना म्हटलं, मी त्यांच्या आईबाबांना पटवलं, त्यांच्या बहीण भावांना पटवलं. हे 7-8 वर्ष आधीची गोष्ट आहे. तर तेव्हा त्यांनी मला खूप उलट उत्तरं द्यायला लागले की मग तिचा पाय तुटेल, तुम्हाला माहित आहे का, हे पोरींचे कामं नाही आहे, असं नाही. मग असं हे समाजाने ठरवून टाकलेलं आहे की मुलींनी हेच काम करायचं. म्हणजे तिने 4 चौकोनामध्ये येऊन फक्त तिने स्वयंपाक करायचा, तिने रांगोळी काढायची, मेहंदी काढायची, मग ती आदर्श मुलगी, ती संस्कारी मुलगी, हे सगळं ते ठरवून टाकलेलं आहे. मला असं कुठेतरी वाटते की आपण मुलींनीच पुढाकार येऊन की तो विश्वास संपादन करायला पाहिजे की हो की हे मी करू शकते. मग पहिल्या रॅलीला मग मी एकटी बुलेट चालवली. मग तेव्हा माझ्या 4 मैत्रिणींच्या आतमध्ये तो गुण होता की मला करायचंय, पण त्यांच्या कुठेतरी फॅमिली बॅकग्राऊंडमुळे त्या करू शकल्या नाही. मग दुसऱ्या वर्षी माझ्या 2-4 मैत्रिणी आल्या, मग त्यांनी चालवली. मग त्यांना बघून आज 100 मुलींचे बुलेट रॅली निघते. आणि या रॅलीचं यश म्हणजे मला सांगायला आवडेल की
तेच पुरुष जे आपल्याला म्हणत होते की तुम्ही काय करू शकणार किंवा बुलेट चालवणं मुलींचे कामं नाही, बरोबर. तर तेच पुरुष आज सहकार्य करतात आणि तेच पुरुष कौतुकाने व्हिडिओ फोटोज अपलोड सुद्धा करतात. अरे वा. तर हे या रॅलीचं यश मला वाटते हो, आहे. खरंच यश खरंच आहे. आणि माझ्या मते म्हणजे मला असं वाटतं की एक मुलगीच आहे जे मुलीचं भविष्य घडवू शकते आणि तिला प्रोत्साहित करू शकते. Exactly. आणि जसं तू एक पासून सुरुवात केली तर आता एक ह्यूज चेन तुझी बनली आहे आणि आज प्रत्येक जण त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी समोर येतात. कोणत्याही महिलेला समजा एक चौकटीच्या बाहेर जर पडायचं असेल, कधी फॅमिलीचा प्रॉब्लेम असतो किंवा कधी आपण म्हणतो की जिम्मेदारी रहती है, बरोबर, तर त्या महिलांसाठी आपल्या संस्थेमार्फत काही काम केलं जातं का? बिलकुल केल्या जाते. आता जसं आपण रॅली काढतो त्याच माध्यमातून असे अनेक सामाजिक कामं आपण जे करतो तेव्हा ना त्यांना कुठेतरी एक विश्वास संपादन होतो की इथे आपण गेल्यावर आपलं काहीतरी काम होईल. बरोबर. अनेक मैत्रिणी आहेत की ज्यांनी अडचणी सांगितल्या होत्या, मग त्या मार्फत इव्हेंट्सच्या मार्फत किंवा आपण जेव्हा सोशल इव्हेंट्स घेतो त्याच्यामध्ये त्यांना आपण आणलं. मग आता एक मला इव्हेंट सांगायला खूप आवडेल की जसं आता आपण समाजात जातो तर कुठेतरी सासू आणि सुनेचं पटत नव्हतं. हो. मग ती सुने तेच आपल्या मुलीनी केलं तर ते खूप चांगलं हो, वाटतं आईला. आपण तारीफ करतो, तारीफ बरोबर. करतो. आणि ते जर सुनेनी केलं तर मग कुठेतरी ना ती अडचण होते. हो. मग त्या सगळ्या मी जवळून बघितल्या होत्या की माझ्याच मैत्रिणी, माझ्याच ओळखीतल्या आजूबाजूच्या की त्यांच्या सासू किंवा घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे त्यांना करणाऱ्या इच्छा आहेत, त्यांच्या ज्या म्हणजे छंद आहेत ते करू शकत नव्हत्या. बरोबर. त्यांना त्यांच्या पायावर उभं व्हायचं होतं, स्वावलंबी बनायचं होतं, पण ते करू शकत नव्हत्या. तर मग त्यांनी असं अचानक माझ्याजवळ शेअर केली गोष्ट आणि मग त्यानंतर मी त्यांच्या घरामध्ये जात असताना मला पण दिसलं की ते दडपण त्यांच्यावर आलेलं, की त्यांना किती रिस्पॉन्सिबिलिटी, किती नाते जपावे लागतात, हो. तरीही त्यांना तेवढं पाहिजे तेवढं कौतुक नव्हतं. मग मी एक सास बनेगी दुल्हन म्हणून मी एक इव्हेंट केला होता. अरे वा. तो तुमच्या चॅनलनी दाखवलाही होता आणि त्यामध्ये मी असं हे केलं होतं की कुठेतरी सासू आणि सुनेचं बॉन्डिंग नाही आहे, म्हणजे त्या मैत्रिणीसारख्या असायला पाहिजे. तर मग का नाही आहे, तर कारण सून तेवढी सासूच्या जवळ जाऊ शकत नाही आणि सासूच्या जवळ का जाऊ शकत नाही, तेवढा सासूचा तो धाक असतो. हो. किंवा सासू सुनेला जवळ करू शकत नाही कारण की त्यामध्ये तेवढी ती बॉन्डिंग नसते त्यांची, काहीतरी तेवढं ते रिलेशन नसते. मग मी ठरवलं की सुनेनी सासूचा मेकअप करून द्यायचा. म्हणजे का बरं, कारण की त्यांनी त्यांच्या लग्नात केलेला नसतो, कारण की त्या काळात त्यांची राहिलेली हो. इच्छा ती आता पूर्ण होईल. म्हणजे सासूही खुश होईल आणि सून तिच्या जवळ गेली तर तिला ते कळेल की आपल्या सासूने किती मेहनत केली आपल्या नवऱ्यासाठी, तिच्या बरोबर. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, तिच्या डोळ्यावरचं काळपण, की हो. किती मेहनत करून आपल्या नवऱ्याला घडवलेलं आहे. हे त्या दोघांच्या कॉम्बिनेशनचं ते एक इव्हेंट आम्ही अरे तो वा. केला होता. आणि तो इव्हेंट केल्यानंतर इतका प्रतिसाद त्या इव्हेंटला मिळाला आणि इतका आनंद आणि समाधान मिळालं की त्या इव्हेंट नंतर त्या सासू सुना माझ्या घरी येऊन आम्हाला सांगायला लागल्या की तुमच्यामुळे आम्ही जवळ आलो. अरे वा, खरंच छान. हा, म्हणजे आपण कसं सिरियल पण बघतो तर काय म्हणतात घरचे पुरुष की अरे सासू सुनेचेच भांडणं बघता तुम्ही, तेच घरात कलेश, तोच ते. तर ते कसं मिसकन्सेप्शन बनलेलं आहे की बाबा सून आणि सासू हे भांडणारच, त्या व्यतिरिक्त काहीच नाही काहीच करू करणार शकत. तर नाही, तो बरोबर. कुठेतरी तो बदलेला आहे. येणाऱ्या काळात आपल्या संस्थेमार्फत काय महिलांसाठी नवीन स्कीम किंवा नवीन उपक्रम तू घेऊन येणार आहेत? मला असं वाटतं की महिलांनी सक्षम व्हावं आणि महिलांनी स्वावलंबी व्हावं. त्यासाठी त्यांच्या रोजगारासंदर्भात काही पण असेल तर त्याच्यावर माझा विचार सुरू आहे की प्रत्येक महिलेनी घरातून का होईना पण तो उद्योग केला पाहिजे आणि बरोबर. स्वावलंबी राहून, म्हणजे 2 पैसे स्वतःचे मिळाले ना, तो आनंद आणि तो समाधान ते खूप वेगळं राहते. हो. आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो महिलांमध्ये येणं खूप गरजेचं आहे. की दरवेळेला आपण जेव्हा नवऱ्याकडे किंवा मुलाकडे, म्हणजे मुलींचं असं आयुष्य असते की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आईबाबांच्या अंडर असतो, मग त्याच्यानंतर आपण नवऱ्याच्या अंडर असतो, मग आपल्या मुलाच्या अंडर असतो, मग तिचं स्वतःचं अस्तित्वच नसते. तर कदाचित ते मला असं वाटते की ती जॉब करत नाही किंवा 2 पैसे तिचे स्वतःचे नसतात, त्याच्यामुळे तो कुठेतरी एक विश्वास, म्हणजे तो आत्मविश्वास नसतो आणि त्यामुळे ती कुठेतरी मागे आहे. तर अशा अनेक महिला आहेत, म्हणजे महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेच, करतातच, पण त्यांची संख्या कमी आहे. तर ती संख्या वाढली पाहिजे आणि प्रत्येक मुलगी म्हणजे ही सक्षम झाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. या अंतर्गत मी काही काम करू शकत असेल तर मी नक्की करेल. नक्कीच तुझे प्रयत्न यशस्वी होणारच आहे. नवरात्राचा पावन पर्व सुरू आहे, तर आजच्या कार्यक्रमामार्फत तू दर्शकांना काय संदेश देऊ शकशील आणि स्पेशली महिलांसाठी?
मी दर्शकांना आणि सगळ्या महिलांना पण मी हाच संदेश देईल की नवरात्राचे 9 दिवसच तुम्ही महिलांशी चांगले वागू नका. ती महिला जी असते ती सकाळपासून रात्रीपर्यंत आणि 365 दिवस फ्री ऑफ कॉस्ट काम करत असते. त्यामुळे तिची जी व्हॅल्यू आहे ती काउंट करण्यासारखी नाही आहे. त्यामुळे तिचा जो सन्मान आहे तो घरातून आला पाहिजे. त्यामुळे आपल्या मुलाला पण आपण जसं मुलीला शिकवतो तसंच मुलालाही शिकवलं पाहिजे. आणि महिलांचा सन्मान करणं हा म्हणजे आपल्या देशाला आपण सक्षम करणं आहे. त्यामुळे मी सगळ्या दर्शकांना हीच विनंती करेन की एकमेकांचा सन्मान करूया आणि पुढे जाऊया. खूप छान. जसं आपलं कार्यक्रमाचंच नाव आहे की आदिशक्ती, तर महिलांसाठी काय तू एक सांगशील? महिलांना मी तेच सांगेल की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून बाहेर निघालं पाहिजे. 4 चौकटीत राहून कधीच आपण सक्सेस होऊ शकत नाही किंवा आपल्या इच्छा आणि ज्या आपली घुसमट होत असते, आपल्याला प्रत्येक पावलांवर वाटत असते की मला असं करायचं होतं आणि कुठेतरी ती इच्छा मनात राहून जाते. तर त्यामुळे प्रत्येक दिवस हा महिलांनी जगला पाहिजे. आणि आपण विचारच करत बसतो. आपण महिलांचं ना मी एक 4 लाईनमध्ये तुम्हाला सांगते की महिलांचं आयुष्य कसं असते. दिन की रोशनी ख्वाबों को सजाने में गुजर गई, दिन की रोशनी ख्वाबों को सजाने में गुजर गई, रात की नींद बच्चों को सुलाने में गुजर गई, अरे जिस घर को मेरे नाम की तकती भी नहीं सारी उम्र उसी घर को सजाने में गुजर गई. बस असंच आयुष्य महिलांचं असतं. त्यामुळे महिलांनी महिलांसाठी जगलं पाहिजे, स्वतःसाठी जगला पाहिजे, स्वतःचा आनंद शोधला पाहिजे आणि स्वतःच्या आनंदासाठी जे आपण करू शकतो ते आपण करायला पाहिजे. आणि ती जबाबदारी खूप चोखपणे पार पाडते. तशीच ती स्वतःची ही जबाबदारी आहे. स्वतःची आवड निवड, स्वतःची सुंदरता, स्वतःचं जे काही आहे म्हणजे ते तिने स्वतः ते जपलं पाहिजे. तर तेव्हा कुठे मला असं वाटते की आपला समाज प्रगत होईल. आणि आपण आपल्याला जर आनंद देऊ शकत असेल तर कदाचित आपण बाहेर आनंदी दिसू शकतो. कारण फक्त महिला ही आपल्या कुटुंबाचाच विचार करत असते. ती स्वतःला नंतर ठेवते. पहिले ही स्वतःकडे आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटते. आणि हेच मी नवरात्रात सगळ्या महिलांना सांगेन की स्वतःसाठी लक्ष द्या, स्वतःचा आनंद जपा. खरंच एक 4 ओळीच्या चारोळीमध्ये तू महिलांचं आयुष्य कसं असतं हे म्हणजे सांगितलेलं आहे. आज UCN विशेष आदिशक्ती या कार्यक्रमाअंतर्गत आपण पूजाकडनं जाणून घेतलं की नेमकं महिला सक्षमीकरण म्हणजे काय. नुसतं गाजावाजा करून नाही होत, तर खरंच महिलांनी समोर येऊन काम केलं पाहिजे. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. अशाच नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी तुम्ही बघत राहा UCN न्यूज नागपूर.